शुभ सकाळ, नमस्कार. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज माझी राहिलेली कामं मला पूर्ण करून घ्यायची आहेत. बरेच दिवसापासून काही काही गोष्टी तशाच राहून गेल्यात. कुणाचे भरपूर ब्लाऊज आहेत किंवा घरातली इतर काही कामं आहेत ती राहून गेल्यात. आईचं आजारपण, तिला बघणं, तिचं सगळं करायचं, परत इतर गोष्टीमुळं काही काही गोष्टी राहून गेल्यात. तर त्या आज मी दिवसभरात जेवढ्या होतील तेवढ्या करून घेणार आहे. तर त्या आज मी तुम्हाला दाखवते काय काय करणार आहे ते. तर पाहत राहा माझ्या व्हिडिओला. होय गवर उठल्या. भिजवून झाले, मशीनला पण लावले आणि आता रद्दी काढून झाली. त्यामुळे रेंगाळली बरीचशी कामं झाल्यात. शिवाय ब्लाऊज पीस पण काढून ठेवलेत, त्याला अस्तर वगैरे आणायचं, शिवायला घ्यायचे. तर आता सर्व कामं आवडल्यात, त्यामुळे आता जरा शिवायला बसायचं. शिवून झाल्यानंतर मग थोडं जेवणाचं टायमिंग झालं की जेवायचं आणि पुन्हा कामाला लागायचं. हे रोजचं असं दिवसभराचं टायमिंग असतं.
आणि मग नंतर एखादा ब्लाऊज शिवून झाल्यावर झोप काढायची. झोपल्यानंतर उठून मग मला परत गावामध्ये जायला पाहिजे, अस्तर वगैरे आणायला, ब्लाऊज पीस आणायला. तर आता मी कामाला सुरुवात करते. बघूया आज किती काम होते. 3, 4, 5-6 महिन्यापासून अशीच राहिलेले आहेत. 5-6 महिने नाही, 1-2-3 महिन्यापासून राहिलेले ते पण शिवायचे आहेत. शिवाय हे ब्लाऊज तर वर्ष झालं माझ्याकडे आहे, ते शिवायचं आहे. हे आता मी उद्या काम करणार, हे आज काम पूर्ण करणार आहे. म्हणजे काय गिऱ्हाईकाला द्यायला बरेच दिवस राहिले म्हणून. ह्याला ब्लाऊज पीस आणायचा आहे. त्यांनी माझ्यावर सोपवलं हे ब्लाऊज पीस, ह्याला मॅचिंग घ्या आणि शिवा म्हणून. तर हे एक ब्लाऊज पीस आणायचं आहे, ह्याला अस्तर आणायचं आहे, हे शिवायचं आहे. हे मला शनिवारपर्यंत द्यायचं आहे, त्यामुळे मला हे उद्या शिवायला लागणार आहे. हे पण एक ब्लाऊज द्यायचं आहे, ह्याला पण अस्तर आणायचं आहे. ह्या दोन्हींना अस्तर आणायचे, ह्याला पीस आणायचं आहे. आणि हे ब्लाऊज हे मला उद्यासाठी कामाचं नियोजन करायला लागणार आहे. हे मी उद्या शिवणार आहे. आणि हे आता 4 ब्लाऊज मला संध्याकाळपर्यंत शिवून काढायला लागेल. एखाद्या 3 होतील नाही तर 4 होईल, कारण आज सगळं आवरायला वेळ झाला आहे. त्यामुळं ते असं धुतल्यानंतर छान स्वच्छ निघलेलं आहे व्यवस्थित. गरम पाण्यात आणि सर्फ एक्सेलमध्ये धुतल्यामुळं एकदमच छान कपडे निघाले. तर आता फ्रेश वाटतं हे सगळं घातल्यावर, धुतल्यावर. ठरवल्याप्रमाणे आज काय सगळी कामं झाली नाहीत. ही रद्दी इथंच आहे. ब्लाऊज पण माझी काय सगळी झाली नाहीत. 4 पैकी 3च ब्लाऊज झाले. वेळ काय पडत राहतो, आपली कामं काय असंच फास्ट होत नाहीत. कधी इतर काही अडचण येतात, त्यामुळं राहून जातात कामं. तर बरीचशी कामं माझी गावात जायचं होतं, ते पण राहून गेलं. आता उद्या सकाळीच मी गावात जाणार आणि हे रद्दीचं पण बघणार काय करायचं. आणि राहिलेले ब्लाऊज पूर्ण करून हात शिलायला वगैरे द्यायसाठी गावात जाणार. तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवा. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शुभरात्री.